बाळू मामा वेगळे आहे. वेगळं आहे म्हणजे मी काय बी न सांगता त्यासनी मला ओळखलं. जे माझ्या जन्मदात्या आई बापासनी ओळखता आलं नाही ते त्यासनी समजलं. अरे आम्ही तुला लहानाचा मोठा केला ना, आम्ही ओळखलं नाही का तुला? हा मी पहिलं सांगायला पाहिजे होत, म्हणजे कुणाला बी त्रास झाला नसता. पण म्या काय बी न सांगता बाळू मामासनी समजलं. ते मला काय म्हणाले ठाव आहे? काय म्हणले? अरे वरचीनं तुला साडी चोळीत धाडलं आहे आणि तू माझ्या समोर धोतर आणि सदरा घालून आला आहे. अहो म्हणजे वरच्यानं ह्याला साडी चोळीत धाडलंय. अहो समजा की काय पण फुल्यागत बोलू नका. अहो गडी सारखा गडी येतो. बाळ हे खरं आहे. निघावं लागल. सौंदतीला रेणुके मोर गेल्या बिगर ही गाठ सुटणार नाही. अहो काय करताय सर? अहो काय बोलतो बघितलं ना तुम्ही? तुम्ही किती बी मारलं तरी खरं बदलायचं नाही. बघितलं का तुम्ही? आधी तर गावामोर तोंड दाखवायला मला जागा राहिली नाही, त्याच्यात असलं काहीतरी बोलतो हा. अहो पण बाळू मामाने नुसतं तेवढंच सांगितलं नाही, उपाय बी सांगितलाय. अहो काय उपाय याच्यावर सांगा बरं तुम्ही आता. हा बाळू मामांसंग सौंदतीला जायचं आहे. ते समजा नीट करत्या. नाही नाही असं काय होत नसतंय. हा जर घरात राहिला ना, नाक कापण माझं नाक. हे काय नाही, रात झाली की याला घराबाहेर हाकलून द्या अगोदर. तुम्ही अजिबात मध्ये पडायचं नाही. आजपासून हा आपल्याला मेला ना आपण याला. हो काय बाई बोलू नका तुम्ही. काय बी बोलत नाही मी, जे आहे तेच बोलतो. काय तर तुम्ही शेवटचं याच्याशी बोलून घ्या आणि रात व्हायच्या अगोदर याला काढून द्या घरात बाहेर. माय पुढी कळ काढ. तुझ्या लेकराची जबाबदारी आता माझी आहे. पार पाडूनच तुझ्या भक्तीचं ऋण फेडणार आहे मी. भाऊला काय घरची आठवण हाय का नाही? कुठली आठवण आणि कुठलं काय? रमला असेल तिकडं. नाही नाही येते की आठवण. हा आता इथंच लहानाचा मोठा झालाय म्हणलं आठवण कशी नाही येणार? ह्यासनी त्याला पाण्यात बघायची सवय झाली आहे. आठवण आली असती तर येऊन गेला असता की. हवं काम करतो हाय तिकडं, काय नुसता बसून नाही. म्या त्याला तिकडे धाडला म्हणून काम करतोय. हे विसरू न ग. ही तर राहायला असता तरी बी काम केली असती. मला ठावा हाय. अरे काम केली असती तर मला काय खूळ लागले वय त्याला तिकडे धाडाय? याच्या खोड्या काढ त्याच्या खोड्या काढ असं चाललं होतं इथं. हवा मी तुम्हाला सांगितलं होतं की का तो काम करल सुधरल, पण तुम्ही ऐकलं नाही. बरं बाय तुझं खर बस. हा तर चांगलं चाललंय उगा काहीतरी खोडा घालू नका. बरं आय तुला ठाव आहे का? बायानं मेंढ्या विकत घेतल्या आहेत. हा हे कुठं कोणी सांगितलं आहे मला? माझ्याकडनं सांगायचं राहिलं. 2 गायी आणि 5 मेंढ्या विकत घेतल्या आहेत. बाया पैक कुठं आणलं? कमरेचा करदोडा इकला त्यानं आणि घेतला. असं वय. आणि गंगीकडच्या मेंढ्या त्या बी सांभाळलंच की तो. पण आता स्वतःच्या बी घेतल्या आहेत. हा चांगलं झालं. आता तो गप नाही बसायचा. 5च्या 50 मेंढ्या करत
50 ते 100 करल. संसार करायला लागला हाय हे चांगलं झालं बघ. तर अजून सत्तेशी कसं वागतो ते कळालं नाही. तिच्या संग चांगलं वागत असेल म्हणजे समजा चांगलं झालं म्हणायचं. व बायको आहे त्याची, चांगलंच वागवल की. आणि तिनं बी सांभाळून घ्या ना ग बाई. ती चुकलं असं काय वाटत नाही मला. चूक झाली तर याच्याकडनंच होईल. हैरी ते पंच म्हणला तसा ते लोक जर बाळ्याकडे गेले आणि बाळ्यानेच लगीन लावून गेलं तर नाही आता होणार नाही. पर असं झालं तर मग आपण काय करायचं? नाही फक्त विचारलं. अरे झाल्यावर काही करायचं नाही, काही होणार नाही यासाठी काहीतरी करायचं. तेच म्हणतो आहे मी. आता कवापासून आपण असं बसूनच आहे, काहीतरी करायला पाहिजे. बाळूवर लक्ष ठेव. बघ काय करतोय ते. आता बाळू काय करतो ते कशा पाय बघायचं? त्या परीस आपणच काहीतरी सुरू करू. अरे तो काय करतो यावरच आपण काय करायचं ते ठरणार आहे. असं आहे वय. बरोबर आहे. अहो पर त्या पोराचं लगीन तर झालं नसेल ना? गप. तो पंच आत्ता सांगून गेलाय ना की बाळूने लग्न करून द्यायचं ठरवलंय म्हणून. मग असं लगेच कसं होईल लग्न? होय. पर त्या बाळूचा मला काही भरोसाच नाही. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? त्याच्या मनात आलं म्हणजे तो कधीही काही करतो. हा मग नाही तसं नाही, म्हणजे आता नाही पर उद्याच्याला परवाच्याला करील. मंगळू नीट काय ते बोल. नीट काय ते मला बी समजा ना. पण मला एकच म्हणायचं आहे का त्या बाळ्याने जर काही करायचं ठरवलं संपलं, त्याला बेकार काय राहत नाही. मंगळू आजकाल तू त्या बाळ्याचं खूप कौतुक करतोयस. काय विचार काय? विचार कसला? असं काही नाही, मला आपलं वाटलं म्हणून मी बोललो. आणि मी काय त्या बाळाला आज ओळखीत नाही, पहिल्यापासून ओळखीत आहे म्हणून मी सांगितलं. काळजी करू नको, असं काही होणार नाही. होय, पण त्या बाळ्याचा काही नियम नाही. बाकी तुम्ही म्हणतात तसंच व्हायला पाहिजे. होणारच. त्या बाळाने त्या पोराचं लग्न करायचं ठरवलंय काय? बघू काय करतो ते. तू त्याच्यावर लक्ष ठेव. होय. त्या पोराचं लग्न झालं तर फक्त माझ्यामुळे होईल, नाहीतर लग्नच होऊ देणार नाही. पाया परत यायला पाहिजे सगळ्यांनी. होय. काय मग निवांत बसले आहे तुम्ही तर. आता पतूर निवांतच होतो. आता तो आलाय म्हणल्यावर कालवा होईल चालू. अरे मी कशा बाई कालवा करू काही म्हणतो. अरे मी तुला भेटायला आलो होतो. तात्या बोलायचं आहे ते बोल पाठदिशी. अरे ते काळ बहिरीचं कर ना काहीतरी. म्हणजे काय झालं? अरे काय तो तू ह्याकडे यायचं नाही म्हणतो आणि तुझ्या विरुद्ध लोकांना भडकितो काय? त्याची अजून येळ यायची आहे. अरे पर ते नुसतं भडकीत नाही लोकांना, लुटतो बी लोकांना, काही मागतो लोकांकडून. देवप्पा सुधारला तसा त्यो बी सुधरल. अरे बाळू ते देवप्पाचं काय झालं रे? कुठे गेलं देव? पंढरपूरला गेला. त्याची चूक समजली त्याला. पांडुरंगाकडे गेला हाय तो. अरे पांडुरंगाकडे जायला बी नशीब लागतात. सुटला तो ह्या समजत. त्याची चूक त्याला समजली हे चांगलं झालं. लोकांनी समजत नाही कुठं जायचं कुठं नाही. देवप्पाला समजलं बघ. आणि तुझ्यामुळे समजलं. अरे त्या भैरीला बी समजून सांग ना. त्याची बी येळ येईल. चांगलाच धडा शिकवेन त्याला. अरे नाही तर त्याला बी धाडणं पंढरपूरला आहे. तिकडे
होय. तू सांगायची गरज नाही ते. इकडचं तिकडं तिकडचं इकडं करायचं बंद कर सांगितलंय ना तुला. हा अरे नाही नाही मी कोणाला नाही सांगत. अरे मी फक्त तुला सांगतो. मला बी सांगायची गरज नाही. होय. काम करायचे असतील तर इथं थांबायचं नाहीतर घरला जायचं. उठ. अरे नाही 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 नाही. अरे बाळू तू पाय सोडून कुठे बी जाणार नाही आता. मग कामाकडे ध्यान दे. होय होय. पंच अहो कोणाशी बोलता हाय? अयो कुणाशी नाही विचार करत होतो. गावासाठी काही करता येईल का याचा विचार करत होतो. असं आहे होय. मला वाटलं का. काय वाटलं? मला वेडलं लागलं म्हणून? नाही नाही असं नाही. असं नाही मग कसं रे? अयो मला वेड समजता. अयो गावचा फायदा कसा होईल याचा विचार करत असतो दिवस रात्र. अयो अव तुम्ही हाय म्हणून तर गावगाडा बैसवार चालला हाय. विचार करा नाही तर काय झाले असते गावाचे. अयो आला बिनकामाचा पोपट आला. नुसतं पुढे पुढे करायला पाहिजे पुढे पुढे बोलायला पाहिजे. अयो तात्याराव ओ तात्याराव या. तात्याराव झालं काय रे तात्या? माझ्याकडे कशासाठी आला असं? मी कोणाकडे जात नसतं. मी असंच फिरत असतं. काय तात्याराव बाळप्पा संघ कामाला जाणार आहे ऐकलं म्या. होय. बाळू संग सौंदतीला जाणार आहे मेंढ्या घेऊन. त्या पोराच्या बी लग्नाचं काहीतरी चाललं आहे ना. यो तुला काय माहिती रे पोराच्या लग्नाचं? अहो आता मलाच काय समध्या गावाला ठाव आहे. मग यो सगळ्या गावाला. अयो हे तात्या तुझ्या पोटात एकही बातमी राहत नाही का रे? हो मी नाही सांगितलं काही. अयो मग मी सांगितलं. आता मला काय ठाव बा तुम्ही सांगितलं का नाही ते? अहो पंच अहो मला दुसरीकडनं समजलं हाय. यो म्हणजे बातमी अगदी गावभर झाली. मग चर्चा व्हायची राहते काय? त्यांनीच त्या गावात नाही समध्या पंचक्रोशीत समजलं आहे आता. अयो पंचक्रोशीत होय. आणि आता बाळून हे लगीन करून दावलं ना का संपलं मग समजा. तात्या अरे पण तू कशा पायी चालला आहेस रे? त्या पाटलाच्या पोराचं लगीन का होत नाही याचं कारण बाळून सांगितलं आहे. आणि तरी बी त्याचं लगीन होईल ते कसं मला बघायला जायचं आहे. यो त्यासाठी तू एवढ्या लांब रान तुडवत जाणार? नाही तर काय. अहो त्या पाटलाच्या पोराचं लगीन बाळू लावून देईन तर माझं का म्हणून नाही होणार. हे तर त्या आजकाल फारच बाळू करत असतोस रे. ऐक माझं जाऊ नकोस. मी ऐकत नसतं आता जाणार आहे मी. अयो काही होणार नाही तिकडे जाऊन. मला माहितीये बघा. काय माहितीये तुम्हाला? अयो मला सगळं माहितीये. तो बाळू त्या मुलाचं काही लग्न लावून देणार नाही. ऐक माझं. आणि लावून दिलं तर मग? अयो नाही होणार. पैज लावतो बघा. मी बी पैन लावतो. होईन लगीन. किती लावायची? अयो 100 रुपये. अयो पण तात्या मी जर पैज जिंकलो तर मला द्यायला तुझ्या खिशात 100 रुपये आहेत. पैज हारल्यावर मी काय करायचं तुम्ही सांगू नका. कारण मी पैज जिंकणारच आहे. नाही आणि जर पैज हारलं तर माझं मी पाहून घेईन काय करायचं. फक्त तुम्ही मागं फिरू नका. अयो मागे फिरू नका. अयो गावचा पंच आहे मी. माझ्या शब्दाला किंमत आहे. तुझ्यासारखे नाही माझे. अयो लागली पैज 100 रुपये. हा ठरलं तर मग मी आहे साक्षीला. हा आणि जो कोणी पैज हारल त्याने 100 रुपये द्यायचे. हा कसं मयप्पा बाळूची आई. मयप्पा अरे तात्या काय झालं? कुठं काय काहीच नाही. अरे कामाला लागलो आहे ते सांगाय आलो आहे. तू आणि काम मग चांगलं आहे का नाही त्याच्यात? नाही चांगलं आहे. कुठं कामाला लागलं बाबा? अरे आपल्या बाळूकडेच.
बाळ्याकडे खोड्याकडे पडपडू नका. अबा, खोल्यासारखं कशाला? जे खरं आहे तेच सांगतो म्या. अरे बाळू संग मेंढ्या राखायला चाललोय म्या. तात्या, तू कामाला लागलास ते बरं झालं बाबा. आता नीट ध्यान देऊन काम कर. वय लगीन कर, संसार कर. बाळू सारखं तुझं बी समज चांगलं होईल. आता बाळू संघ आहे म्हणल्यावर काळजीच नाही बघा. आता पंचाकडे आयुष्यभर काम केलं, एक फुटका दमडा दिला नाही त्याने. बाळूकडे काम केलं फक्त 4 दिवस, लगेच पैक. परवा तर पंचा संघ दिसला की तुम्हाला. आता कसं आहे मायपा, आता एका गावात राहायचं म्हणल्यावर काय करायचं? तोंडाला तोंड द्यावंच लागत नाही का? तर आता इकडलं तिकडं आणि तिकडलं इकडं करायचं बंद कर. हा, काम करतोय असं कामच कर. वय वय. हा. अरे भीमा, काय तात्या बरं आहे का? वय बायाकडे चाललायस का? वय काही सांगावं आहे का? हा वय, त्याला सांग गडी पाठवलं आहे म्हणून. समजा पटलं का ठेवून घे मला सांग. हा वय वय, ठीक आहे. मायपा हा, बघ जाई, राहू दे राहू दे. आशीर्वाद असून द्या. बाय, सुखानं राहा बाबा. वय. काम कर नीट. आणि बाळूला काय पाहिजे न ग, ध्यान ठेव. आता समजा लोकांनी काय पाहिजे नको ते वाळू बघतो या, आणि त्याला काय पाहिजे नको बघणार मी कोण आहे? तरी बी तुम्ही म्हणताय तर येळेवर जेवला का झोपला का तेवढं बघत जाईल ना. येऊ का मग? हा. बाय. सांभाळा. बाळू चालला हाय, पर काय ठाव नाही, काळजी लागून राहिली हाय. कसली काळजी? तेच तर समजणं झालंय ना बा. आता तो कवा येणार, कवा भेटणार, काय ठाव. अरे मेंढ्या घेऊन जायचं म्हणजे असंच असतं. त्यांना चांगला चारा मिळायला पाहिजे की. तू काळजी करू नका, येईल लवकर ते. नुसतं बसलाय वय, मग काय करू? मदत करायची आणि काय? काय करू सांग? राहू दे, झालं आता. भांडा भांडा. उद्या जाणार हाय आणि भांडत काय बसलाय? अगं म्या कुठं, तिनं सुरू केलं. असू दे ग. हे बघ, तुझ्या जीवावर धाडते हाय तिला, तिची काळजी घे. तिला सोडून उगा इकडे तिकडे फिरू नग. सौंदर्य काय जवळ नाही, ठावा आहे ना व. बाय नग काळजी करू. मला सांगाय परिस्थितीला सांग की. मला काय सांगायचं आहे? मी जाणार आहे तुम्हाला सोडून. सोडून जायचं नाही म्हणत, कामाचं सांगाय सांगतोय. अरे काम करणारच की, काय नुसतं बसून खाणार आहे काय? तसं नव. आता तिकडे समजे लोक असतील, मेंढ्या असतील, समधीकडे ध्यान द्यायला पाहिजे. आणि गडी माणसं बी असतील तळाव, तर समध्यान सगळं जमवून घ्यायला पाहिजे. आणि एक समध्यांसाठी जेवण बी बनवायला पाहिजे. ते समज करल ती, त्याची काळजी करू नका. माझी लेक नीट परत येईल असं बघ. या समध्याची सव नाही तिला. तेव्हा काय चुकलं तर सांभाळून घे. होय. पहिल्यांदाच असं कुठं बाहेर चालली आहे,
ऊन वारा पाऊस खपायचं नाही तिला. आणि लय काय वाटलं तर लागलेच माघारी फिरा, नाहीतर सतीला तरी धाड. हा वय आणि तिला सांग माझ्या कामात ध्यान देऊ नकस म्हणून. मला काय तेवढीच काम आहेत वय. सत्य त्याला काय करायचं आहे ते करू दे, संग राहा त्याच्या.